नमस्कार मंडळी. नमस्कार आलो तुमच्या मंडळी. भेटीसाठी. तर आता आम्ही आलोय सांताक्रूज स्टेशनला वेस्टला. तर तिथे कृतज्ञ बोलते आज मला काहीतरी सामान घ्यायचं आहे म्हणून आम्ही आलेलो सांताक्रूज स्टेशनला. तर आता बघते तर इथे काय कमी दुकानं लागलेत सांताक्रूज मार्केटमध्ये. तर बघू हिला काय घ्यायचंय, अजून काय सांगत नाही. मला टिकली घ्यायची आहे, मला बांगड्या घ्यायच्या, हे सगळं बोलते. मला कपडे बघायचे, घेण्याचं काही नाही, फक्त बघायला येते इथे शो भाव काढायला. बघू आता पुढे काय काय बघते ते तुम्हाला दाखवतो काय काय काढते. मंडळी आता आम्ही आलोय कृतज्ञासाठी चप्पल घेण्यासाठी. ती आता नंबर चप्पलची साईज बघून घेते, बघूया काय म्हणतात. आणि या दादांकडे खूप खूप छान छान व्हरायटीचे चप्पल आले आहेत आणि नेहमी ह्या दादांकडून आम्ही चप्पल घेऊन जातो. पण आता पावसाळ्याचे चप्पल तुम्हाला भेटतील इथे. तर ते आता स्टॉक जरा त्यांचा संपला आहे, नवीन आता व्हरायटीज येणार आहेत. कृतज्ञ बोलते माझ्या अंगापेक्षा भोंगा मोठा आहे. एवढा नवीन खूप छान छान पद्धतीची चप्पल आहे डिझाईन मध्ये. तुम्ही येऊ शकता. जेंट्स पण आहे, ते जेंट्स साठी आहे. त्यांचा स्टॉक संपलाय, लवकर लवकर या घ्यायला. जास्तीत जास्त लोक घेऊन जात आहेत आणि आपले मराठी माणूस आहेत. आता दादा तुमच्या शॉपचा ऍड्रेस सांगा. आपलं इथे सांताक्रूज वेस्टला आहे, स्टेशन रोड. आणि हे नियर बाय भगवान कलेक्शन आहे आणि अपोजिटला बर्गर किंग आहे. बर्गर किंगच्या एकदम समोरच आहे. तुम्हाला चांगल्या रिझनेबल मध्ये इथे शूज बीज सगळे भेटतील. तर तुम्ही पाहू शकता खूप छान छान पद्धतीचे चप्पल आहेत, शूज आहेत. आता त्यांचं कलेक्शन संपत आलंय, तर जेवढं लवकर तुम्ही येऊ शकता. कलेक्शन येणार आहे अजून. आता सध्या स्टॉक कमी झालाय, अजून नवीन माल येत आहे. ते बोलतात नवीन नवीन कलेक्शन येईल आता, तर तुम्ही या लवकर. कृतज्ञाने ही चप्पल चॉईस केली आहे. तिला आता ही आवडली आहे, तर बोलत्या पावसासाठी आता आपण नवीन चप्पल ही चॉईस करूया. तर ही चप्पल तिने चॉईस केली आहे, तर बघू शकता. दादा आपले पॅकेटमध्ये भरतायत पिशवीत आणि ही घेऊन खुश आहे. आज कृतज्ञाने नवीन चप्पल घेतली आहे. दादा पण खुश आहेत, त्यांचा पण कस्टमर गिराईक झालाय. तिची शॉपिंग म्हणजे चप्पल घेतली आहे, पावसाळी चप्पल. आता खुश झाली बोलते, मी चप्पल घेतली आहे, आता मी धावणार बोलते लगेच. फिटनेस आहे ना माझा, मी धावणार एकदम जॉगिंग. सकाळचं आमचं फिटनेस न्यूट्रिशन सेंटरला जाते ना, म्हणून ती फिटनेस ठेवते. आता आम्ही चाललो आता पुढे. आता बघूया अजून हिला टिकली बिकली बघायची, तर कधी टिकली घेणार काय तेव्हा आम्ही घरी जाणार. तरी तुम्ही बघत राहा लास्ट पर्यंत, अजून काय 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 पुढे घेते तुम्हाला दाखवत राहीन मी काय काय घेते ती. पण बघत राहा, असं उत्सुक ठेवा आमच्या चॅनलवर. सांग काहीतरी, सबस्क्राईब करायला, लाईक. सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, तेव्हाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटतील बघायला. आता दादांच्या इथे गेलेली चप्पल दादांना सतवत होती, बोलते की हे चप्पल दाखवा ते चप्पल दाखवा. खूप चप्पल दाखवले दादांनी. शेवटी एक तुमची जास्त लेडीज लोकांचं हेच असतं कॉमन की म्हणजे जास्त त्यांना आवडत नाही काही गोष्टी लगेच. पण कुठची जरी एक चॉईस जी नाही आवडत ना, ती बरोबर नसते ना, ती त्यांना आवडते, असं असतं. आता हिला पटली गोष्ट, बरोबर ना. हा म्हणते म्हणजे मला ना आवडली पण हिला आवडली, असं आहे ती. इथे बघा, इथे भरपूर दुकान आहेत लेडीजचे. आता हिचं लक्ष ना सगळं त्या दुकानाकडेच असणार, बाजूला इकडे शॉपला. तर आता मी ते दादा होते, मराठी दादा होते, म्हणून मराठी होते म्हणून त्यांच्याकडे बोललो चला आपण त्यांच्याकडे जाऊया, म्हणून त्यांच्याच दुकानाचा मी एक शूट घेतला. तर ते मराठी माणसाला सपोर्ट करा. मराठी माणूस असेल तिथे पुढे पहिला, मराठी लोकांना सपोर्ट करत तरच मराठी माणूस पुढे जाईल. हेच उद्देश ठेवा सर्वांनी. बघा इथे ज्वेलरी मिलरी लावली आहे, तर बोलते मला मनीषा बोलते ही ज्वेलरी घे मला. काय सांगणार, हे ड्रेस जिथे जाईल तिथे बोलेल हे घे ते घे. जसं लहान मुलं असतात ना तसं म्हणते हे घे ते घे. तर बघूया, अजून काही हिला आवडत नाही. बघा अजून मनासारखं हिला भेटत नाही तोपर्यंत आपण काय घेत नाही. नमस्कार. आता पाऊस येण्याची जास्त शक्यता आहे, भरपूर काळोख झालाय.
तरी पण आम्ही काय छत्री वगैरे काय आणली नाही इथे. तरी पण बोलते आज जाऊया, नाही तर भिजत जावं लागणार घरी आम्हाला. त्या गाड्या बिड्या आहेत तिथे, क्रॉसिंग करतोय. थांबा 2 मिनिटं. काय बोलतेस? अजून काही नाही, काय घेतलं नाही, फक्त फिरवतोय. नाही, चप्पल सगळं बघतोय आम्ही वस्तू. लगेच मग आवडत नाही ना, पसंत येत नाही लगेच बघितलं घ्यायला. तुमच्यासारखं थोडी आहे जेंट्स लोकांसारखं. बघा जेंट्स लोकांना बोलते असं तुमच्यासारखं. आपल्याला जेंट्स आवड लोकांनी कसं आपल्याला लगेच बघितलं पण की आपण लगेच क्विक घेतात डिसिजन ते. घेतो लगेच. हे आवडलं घ्यायचं. हे लेडीज सारखं नाही आपलं. हळूहळू बाबा दुनिया गाव फिरवणार आणि नंतर बोलणार हे घेते मला, हे आवडलं. पहिली गोष्ट आवडलेली असते, मग शेवटी पण परत लेडीज लोक वस्तू नीट बघून घेतात. म्हणून ती सगळं check मला करून घेतात, सारखं म्हणून सारखं बोलते त्याचा माणूस कोणी हिशोब बघून काढतात. घेतलाय बोलते. वस्तू बघतात कितीला प्राइस आहे, त्याला भाव करावा लागतो, त्यामुळे आम्हाला टाइम लागतो घ्यायला. हो, आता आम्ही चाललोय गणपती बाप्पाच्या मंदिरमध्ये. आमच्या इथे आनंदनगरच्या इथे गणपती मंदिर आहे. तर तिथे आम्ही चाललोय, जरा पाया पडून येऊया बोललो. दररोज जातो आम्ही तसं. हो, आणि ते आपला साखरपुडा पण झालाय. आमचा साखरपुडा झालाय तिथे गणपती बाप्पांच्या मंदिराच्या बाजूलाच आहे, त्याला लागूनच हॉल आहे. तिथेच आमचा साखरपुडा झाला हो, गणपतीच्या साक्षीने. गणपती बाप्पांच्या साखर. ते श्रद्धा असली की सगळं काय होतं. तर तुम्ही पण श्रद्धा ठेवा आणि गणपती बाप्पा कमेंट मध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया. आणि आता बघा थोडा काळोख झालाय, पावसाची भरपूर दाट शक्यता आहे. पाऊस येईल आणि एवढा काळोख 7 वाजता कधी होत नाही. बघा चेहरे पण आमचे काळे काळे झाले, दिसतच नाही आपण. चला तुम्हाला दाखवतो आता गणपती बाप्पाचं मंदिर कसं दिसतं, काय दिसतं. तुम्ही पाहू शकता आम्ही आता मंदिराच्या इथे पोहोचलोय. आता आम्ही रस्ता क्रॉस करतो आणि पुढे जातो. ते समोर आहे ते हे गणपती मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला हॉल आहे. हे बरोबर आनंदनगरच्या समोरच आहे, आनंदनगर गार्डनच्या बाजूलाच आहे मंदिर. आता दर्शनासाठी आलोय बाप्पाच्या. तर बघा तुम्ही कृतज्ञाला पाहू शकता, दर्शन घेतात. आणि ते बाबा असतात दररोज असतात. आणि भटजी काका दुसरे असतात, ते बाबा पण असतात. आणि 7 वाजता बरोबर आरती होते. आरती झाली आहे, थोडं लेट झालं आम्हाला यायला. आणि हे इकडच्या स्पेसला जो बाजूला चिपकूनच हॉल आहे, हा बाजूला हा जो हॉल आहे ना, तिथेच आमचा साखरपुडा झालेला. आणि तुम्ही पाहू शकता छान मूर्ती आहे गणपती बाप्पाची. मन प्रसन्न होतं इथे आल्यावर. तुम्ही पण या, आणि दर्शन. मंडळी पाहू शकता, हे बघा हे गणपती मंदिर आहे. आता इथे आतमध्ये जास्त उजेड असल्यामुळे ते पूर्ण ब्लर म्हणजे असं दिसत नाहीये. तो आमचा साखरपुड्याचा हॉल हा बाजूचा ते दरवाजा बंद करतात ना बाबा, ते साखरपुड्याचा हॉल आहे. पाहू शकता तुम्ही पण या, गणपतीचं दर्शन घ्या. खूप छान मंदिर आहे. आणि हे आमचे बाबा आहेत, भटजी बाबा. हो बाबा. बाबा काय म्हणता? व्हिडिओ मध्ये हात दाखवा, आशीर्वाद आहे सगळ्यांना. काय बोलताय? कोण? आम्ही येतो तर तुम्ही नसता, तुमचं लक्ष नसतं. आम्ही आलो की तेव्हा तुम्ही आतमध्ये असता. बाबा म्हणतात आम्ही येत नाही म्हणून, तर बाबा तेव्हा आतमध्ये असतात. प्रसादी काल तुम्ही पप्पांकडे प्रसादी दिलात ना पाठवून. बाबा बघितलं video 5 इथे तुम्ही इथे. हे बघा बाबा इकडे बघा. लाईक सबस्क्राईब करा, सगळ्यांना सांगा. हा खूप चांगले बाबा आहेत आमचे. मंडळी आम्ही पोहोचलो आमच्या घरी. आता तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करा.